पहिला दौरा आहे, काय एकंदरीत आज बैठका देखील घेतलेल्या आहेत स्वामी समर्थांना गेल्या? पहिलं तर आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन केलं, तिथून बसवेश्वर महाराजांचं दर्शन केलं, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तिथं दर्शन केलं, त्यानंतर सिद्धरामेश्वर त्यांचं दर्शन केलं सिद्धेश्वरांचं, आणि आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत. माझा आजचा दौरा असा आहे की माझ्या काही खात्याच्या मीटिंग ठेवलेल्या आहेत 2-3 ठिकाणी, आणि आमचे मंगेश चोटे त्यांच्या वडिलांचा 85वा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभचिंतित करण्यासाठी म्हणजे आम्ही आलेलो आहोत. त्या अनुषंगाने आज बोललो सोलापूर, तिथून मोहोळ, करमाळा आणि नंतर मग सुरत असा आमचा दौरा आहे. खरं तर राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं फार महत्त्वाची नाहीत, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली भांडणं फार महत्त्वाची नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अप्रत्यक्षपणे शिवसेनेला म्हणजे अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला जे आहे ते ऑफर दिलेले आहे, टाळी पुन्हा एकदा वाजवलेली आहे. राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण आम्ही सांगू शकत नाही आहेत. सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठे असेल हे आज तरी कोण सांगू शकत नाही आहे. त्यांनी जे काय वक्तव्य केलं किंवा काय चांगली बाब आहे, जर ते भाऊ आहेत काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय ते म्हणणं नाही आहे. परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी. परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काही घडू शकतं, आम्ही कोण काही बोलू शकत नाही. राज ठाकरेंना विचारलं गेलं की शिंदे बाहेर पडल्यानंतर तुम्ही शिवसेना पुन्हा एकदा हँडओव्हर करू शकला असतात, मात्र तुम्ही तसं केलं नाही. त्यावर राज ठाकरे असं म्हणाले की मी आयत्या पेटावर रेगोट्या ओढत नाही. कुठेतरी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे हे आयत्या पेटावर रेगोट्या ओढतात असं त्यांना म्हणायचं आहे. काय वाटतं त्यांच्या? शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या 2 भावांचा प्रश्न आला. आम्ही जे होतो ते वेगळे होतो. शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली. नाही मोजली अशातलं म्हणता येणार नाही आहे, कारण एवढी हिंमत करून बाहेर पडून पुन्हा महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि पुन्हा सत्ता आणून देण्यासाठी जो काही सिंहाचा वाटा उचलला होता हे तुम्ही सगळ्या जनतेने पाहिलं. महाराष्ट्र धर्मासाठी जे आहे ते आम्ही एकत्र येऊ शकतो असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र धर्मासाठी कोणाला? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. चांगली बाब आहे ना. मग आम्ही पण सगळं महाराष्ट्र धर्मासाठीच चालले. महाराष्ट्रामध्ये राहणारे महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्मांबरोबर आम्ही सगळे आता महायुतीचे लोक आहोत. त्यांना जर महायुतीच्या सोबत यायचं असलं तर ठीक आहे, नसल जर त्यांना त्या 2 भावांना काय एकत्र करायचं असेल त्यांना करू द्या, त्यात काय प्रश्न नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास 2 तासभर चर्चा केली राज ठाकरेंशी, एकत्र जेवण देखील केल्याचं ऐकण्यात आलं. पण मग त्यावेळेस कुठे युतीवरती काही चर्चा झाली नाही किंवा ती चर्चा फिसकटली म्हणून राज ठाकरे असं काय मला नाही वाटत. परंतु आम्हाला शिंदे साहेबांना भेटून विचारल्याशिवाय आम्ही तसं अप्रत्यक्षपणे काय बोलणार नाही. त्याचं कारण नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, कशाबद्दल चर्चा झाली आणि एकनाथ शिंदे साहेब काय कारणास्तव गेले होते हे आम्ही त्यांना विचारू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसेल का? तुमच्या मुंबई महापालिका असतील, ठाणे महापालिका आणि उर्वरित राज्यावर आता असं वाटत नाही. काय पूर्वी हे झालं असतं तर कदाचित ती बाब वेगळी होती, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. कारण बरेचसे लोक त्या सगळ्या त्यांच्या पक्षाच्या आमच्या 3 पक्षाकडं अशी इनकमिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते जर काय दोघं ठरवत असतील ते आम्ही नाही सांगू शकत. साहेब, खासदार संजय राऊत असं म्हणतात की मोदी आणि शहा यांना इंग्रजी आणि मराठी येत नाही, त्यामुळे ते हिंदीची सक्ती करतायत. कसं पाहता याकडे? संजय राऊत काय बोलल्याशिवाय त्याचं दुकान चालू शकत नाही. आता सध्या त्याच्याकडे काय माल मटेरियल मसाला काय राहिलेला नाही, त्यामुळे तो रात्रभर विचार करतो आणि मग सकाळी बोलायला जातो. तशी काय परिस्थिती नाही. जे परदेशात जाऊन सगळ्या परदेशातल्या त्या देशाच्या प्रमुख लोकांशी ज्या वेळेला पंतप्रधान 1-1 तास चर्चा करतात, ते काय मराठीत करतात, हिंदीत करतात, ते इंग्लिशमध्ये नाही करत. ते आता व्हिडिओ कॅसेट काढून मोदी साहेबांची संजय राऊतला आम्ही पाठवतो, मग कळेल त्याला.
साहेब, ते बाळासाहेबांच्या आता तुम्ही जे म्हणाला ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सगळ्या संदर्भात त्यांचा संबंध आहे की मराठी माणसासाठी आणि अस्मितेसाठी आम्ही एकत्रित येण्याचा विचार सुरू होत आहे. मग हे अस्मिता हे मराठी माणसाचे वाद हे आतापर्यंत आठवलेलं होते का? नेमकं काय आतापर्यंत घडलेलं होतं आणि आत्ताच नेमकं असं कधी काय बोलत जेव्हा एकनाथ शिंदे मराठीचा मुद्दा तसा राज ठाकरेंचा पूर्वीपासून आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आम्ही पण जे महायुतीतले लोक आहोत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना शिंदेसाहेब बाळासाहेबांचे हे आम्ही हिंदुत्ववादी म्हणूनच एकत्र आलो आणि ते आम्ही काम करतो आहे. त्याच्यामुळे मराठीचा मुद्दा आम्हाला जर कोण भारतीय जनता पार्टी आणि जर शिवसेनेला शिकवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटते. आदित्य ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंचा आवाजावरून टीका करण्याची एकनाथ शिंदेची लायकी नाही, अशा भाषेत त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली. आता काय आहे, दिवा विसताना त्याची वात मोठी होते, तसे आता आदित्य ठाकरेंची स्थिती झालेली आहे. कारण 90 नगरसेवक मुंबईचे त्याच्यापैकी जवळजवळ 55च्या पुढे आत्तापर्यंत आमच्याकडे आलेत आणि आत्ता आणखीन एक 8-10 लोक लाईनीत उभे आहेत. त्यांचं पण आम्ही जय महाराष्ट्र करतो आहे. त्याच्यामुळे त्यांना तर तसं वाटत असं कधी होईल जे एक 8-10 दिवसामध्ये अजून 8-10 नगरसेवक येते. मुंबई महापालिका मग कुठली एकच लक्ष मुंबई महानगरपालिका युती म्हणून मुंबई महापालिका होईल की कसं? व्हायला पाहिजे. युतीमध्ये होईल आणि युतीमध्ये सत्ता आम्ही मुंबई असेल, ठाणे असेल, ह्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत, कल्याण डोंबिवली असेल, ह्या आम्ही युतीमध्येच लढून त्या आणू. उर्वरित महाराष्ट्रात कारण परवा निलमतेंचं एक वक्तव्य आलं की ठाणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात युती होईल असं वाटत नाही, असं त्या म्हणाले. काय कल्पना नाही, ते बोलले, आम्ही ऐकलं पाहिलं ते. परंतु आता तिला काय त्याने आत्मपरीक्षण केलं आम्हालाही नाही माहिती. गोरेताईनं आम्हाला पण विचारावं लागेल की बाबा असं काय कुठनं माहिती घेतली किंवा काय. कारण आम्ही सगळीकडे जुळाजुळव करतो आहे. आजच आता आमचे सहकारी मित्र देशमुख साहेब जे बसलेले आहेत, आपल्याला माहिती आहे की आम्ही हातात हात घालून चालतो आहे. इथल्या ज्या सीट त्यांनी उभ्या केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण शर्तीने ताकदीने त्यांना सहकार्य करून त्या निवडून आणल्यात, हे आपल्यालाही कल्पना आहे. मग आम्ही एकत्र आहोत का नाही तुम्हाला दिसते. उद्धव ठाकरे असं म्हणत की काँग्रेसच्या काळामध्ये शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या येत होत्या, तशाच पद्धतीच्या धमक्या आता देखील आमच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना येत आहेत. कुठेतरी तुमच्या सरकारवर तुम्ही असं होणार नाही. ज्याने काही केलं नाही करणार नाही त्याला कोणालाही अडचण नाही. पण ज्या काय आता घटना काही ठिकाणी अशा चुकीच्या घडत आहेत तर त्या चुकीच्या घटनाला आळा बसवण्यासाठी ठोस उपाययोजना ही करावीच लागणार आहे. असे जर नाही केली तर मग अडचण होईल. आज आपण बीडचं प्रकरण पाहतो आहे की आता त्या प्रकरणावरनं महाराष्ट्र संपूर्ण अलर्ट झालेला आहे की ज्या ज्या लोक अशी जे काही करायचा प्रयत्न करतील त्याला तिथंच जाम केलं जाईल आणि म्हणून करता स्ट्रिक्टली जाणं गरजेचं आहे. आपल्या सरकारच्या कालावधीमध्ये महिलांवर हल्ले होत आहेत. एका महिला वकिलावरती देखील बीडमध्ये सरपंचांनी मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. बेदम मारहाण केलेली एका महिलेला अशा पद्धतीने मारणं कितपत योग्य आहे किंवा चुकीचंच आहे ते. कारण एवढं वातावरण बीडचं तापलेलं आहे, एवढं रामायण महाभारत घडलं त्या बीडमध्ये, तरीही अशा घटना जर घडत असतील तर त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला आळा बसवण्यासाठी कठोर उपाययोजना ह्या करणंच आहे. त्यामध्ये कुठेही कोणी कोणाला पाठीशी घालणार नाही, तो कोणी असू द्या. स्वारगेटमध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला होता एसटी बसमध्ये. त्याच्यानंतर परिवहन मंत्र्यांनी आदेश दिले होते की राज्यातले सगळे एसटी बस भंगारामध्ये पडलेले आहेत ते सगळे आता काढून टाकले पाहिजेत. मात्र जी डेडलाईन दिली होती ती डेडलाईन आता निघून गेलेली आहे. हळूहळू सुरू झालेला आहे, तो हळूहळू सुरू झालेला आहे आणि ते होणार आहे. कारण अशा जे काय पडीक बसेस आहेत भंगारमध्ये गेलेल्या आहेत, नाहक तिथं काही चुकीच्या घटना घडत आहेत, त्या संपूर्ण त्याची विल्हेवाट लावण्याचं काम चालू केलेलं आहे. शेट राज्यातील महापालिका असेल, नगर परिषद असेल, त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कार्यालय असतील, त्या ठिकाणी मराठी कामकाज करण्याचा अध्यादेश सरकारचा आहे. मात्र असं असताना मुंबई महापालिकेच्या पूर्व विभागाने जे रस्ता रुंदीकरणाचा बाधित होते त्या बाधितांना इंग्रजीमध्ये महापालिकेने नोटिसा पाठवलेल्या आहेत. खरं तर या बाबतीत जे बाधित आहेत
त्यांनी जे आहेत महापालिकेवर आता टीका केलेली आहे की आम्हाला इंग्रजीमधून नोटीस आलेली आहे. ते पाठवले असले तर मग ते योग्य नाहीत असं आम्हाला वाटतं आहे. कारण आम्हीच सांगणार जर मराठीमध्ये सगळं हे करा आणि जर तसं काय पाठवलं असेल त्याची दखल घेतली जाईल आणि त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल. मराठी मुद्द्यावरून आता पुन्हा राज ठाकरेंची मनसे जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येते. आपण देखील मराठीचा मुद्दा वारंवार मांडत असतात. कशा प्रकारे बघताय मनसेच्या? मराठीला नजरेआड करून चालणार नाही ते कोणी का असं ना. मराठी ही सगळ्यांना सक्तीची होणं गरजे आणि त्याप्रमाणे महायुतीचं सरकार, आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री त्यांनी केलेलं आहे आणि ते अध्यादेश पण निघालेले, सगळं झालेलं आहे. आणि आता मराठी भाषेला पण जो काय दर्जा मिळालेला आहे, केंद्राने त्याला मान्यता दिली, सगळं झालं, हे त्याचंच सगळ्याचं प्रतीक आहे. आणि आम्ही मराठीला नजरेआड करून देणार नाही हा आमचा शब्द आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक आहेत, तर सुभाष बाबू तुमच्या बाजूला बसलेले आहेत आणि एका गटानं भाजपच्या काँग्रेससोबत युती केली आहे, मात्र जिल्हा बापूंना पाठिंबा दिलेला आहे. आपण या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांकडे कशा मोठाची युती झाली याबद्दल युती काँग्रेस आणि भाजपची त्याच्याकडे कशा ते का झाले काय नाही ते त्यांचे नेते विचारतील, ते सांगतील. परंतु आम्हाला योग्य वाटलं बापूंच्या संदर्भात आम्ही सांगितलं. आमच्या निकाळजी आणि सगळ्या सहकार्यांनी बापूंना सहकार्य करायचं ठरवलं आणि आमची नैसर्गिक युती आहे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही आमचा धर्म पाळतोय. मंगेशकर हॉस्पिटलमधला जो प्रकार घडलेला आहे त्यामध्ये धनंजय केळकर जे आहेत ते परदेशात निघून गेलेत आणि दुसरे घैसास जे आहेत त्यांना सरकारने पोलीस संरक्षण दिले. कुठेतरी सरकारवर आता ही टीका होते की हेच लोक त्यांना पाठीशी घालतायत, कारण त्याच्यातला अहवाल सुद्धा त्यांना क्लीन चिट मिळालेले आहे. कसं काल पाहिलं आम्ही क्लीन चिट मिळालेला अहवाल पूर्ण खात्रीशीर आम्हालाही काय त्याचे सांगता येणार नाही. त्याचं कारण असं आहे, कारण नेमकं कुठल्या आधारावरती काय चौकशी करून जो अहवाल दिला आहे तो घैसाची चूक आहे एवढं आम्हाला पण कळतं आहे की त्यांनी जे काय अमाऊंट मागितली आणि जे काय पैसे भरून घ्या तरच तुम्हाला दाखल करू, ही फार मोठी चूक आहे. त्याचं प्रायश्चित त्याला मिळायला पाहिजे असं आम्हाला सर्वसामान्यांना वाटतं आहे. कुठल्या आधारावर त्याला क्लीन चिट दिले किंवा काय हे जरा आम्ही पण आमच्या कॅबिनेटमध्ये आम्ही विचारू. शेठ, तुम्ही देवदर्शनाला गेल्यानंतर गत वर्षी तुम्हाला मंत्रिपद नव्हतं, तुम्ही देवाकडे मंत्रिपदाचं साकडं घातलेलं आहे, यावेळेस मंत्रिपद मिळाले. आता देवाकडे काय साकडं घातले? आता काय म्हणणार पालकमंत्रीपद मिळावं, दुसरं काय मागणार आहे? आता मंत्रिपद मिळालं, पालकमंत्री झाले तेवढे मिळावं असं स्वामींना साकडं घातलंय. बाकी काय अमित शहा आले होते त्या दिवशी, अमित शहा आले होते, या संदर्भातली चर्चा झाली का? पालकमंत्री पदावर चर्चा झाली का अमित शहा? अमित भाई आले होते शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला, त्याच्यामुळे तशी काही कोणाची चर्चा झाली नाही, ना आमची झाली ना जेवायला नेणाऱ्यांची झाली. त्याच्यामुळे जे काय आहे ते योग्य होईल असं आम्हाला वाटतंय. आम्हाला असं वाटतंय अक्षय तृतीयेच्या अगोदर कदाचित होणं अपेक्षित आहे. देखा जाएगा, देखा जाएगा. एवढ्या प्रार्थनांनंतर मंत्रिपद मिळालं, काळाकोट घालावा लागला. आता पालकमंत्री पदासाठी किती मंत्री किती प्रार्थना करावी लागली? असं नाही आहे. मंत्रिपद मला अगोदर पण मिळालं होतं 2.5 वर्षापूर्वी, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. परंतु आम्हीच मोठं मन केलं होतं, कारण आमचे 2 सरदार थोडेसे अग्रेसिव्ह झाले की आम्हाला मिळावं. आम्ही बोललो ठीक आहे, मंत्रिपदच मिळाल्यावर भरतशेठ काम करू शकतो अशातला भाग नव्हता, कारण मुख्यमंत्री आपल्या असल्यामुळे आम्हाला पूर्ण कल्पना होती आणि तेवढं झुकतं माप आमच्या मतदारसंघाला दिलं होतं. मला मंत्रिपदाची कुठेही अडचण वाटली नाही, परंतु जो हक्क होता आम्हाला त्यावेळेचा साहेबांनी दिला होता, मी थांबलो नाही, आता तो मला रिपीट करून मला दिलं, तेव्हा आम्ही समाधानी आहे. पालकमंत्री पण वेळ लागला, आता ब्रेक दिला आहे त्या पालकमंत्र्याच्या पदाला, त्यामुळे आता मिळायला हवं आहे असं दिसतंय. बाकी मग वरच्यावरती भरोसा. चला, तिथे अधिकारी थांबले असतील. दुसरा आमदार पण झालं की पब्लिक भेटते, चालेल, मालक पण यायले. बरं, मी येऊ मग काय आता मालक येतात. या मग असं तर सांगा. हे जाऊ दे रे आमदारांना.
करते. एक मिनिट.